माझे नाव तेजस नंदलाल चौधरी. मी वीरगाथा उपक्रमांतर्गत तुम्हाला भारताच्या शूर आणि पराक्रमी सैनिक परमवीर चक्र विजेते अब्दुल हमीद यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. अब्दुल हमीद हे 1 जुलै 1933 रोजी जन्माला आले. त्यांचे वडील मोहम्मद उस्मान हे शिवणकाम करून घर चालवत व आई सकीना बेगम या साध्या गृहिणी होत्या. लहानपणापासूनच अब्दुल हमीद यांना देशप्रेमाची आवड होती. ते धाडसी, मेहनती व देशभक्त स्वभावाचे होते. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सैन्यात जाण्याचे ठरवले. 1954 त्यांनी ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये सामील होऊन त्यांच्या प्रामाणिकपणामुळे व शौर्यामुळे ते अत्यंत सैनिकांमध्ये आदराने पात्र ठरले. त्यांनी 1962 भारत चीन युद्धात सहभाग घेतला आणि येथूनच त्यांना युद्धातील अनुभव मिळाला आणि त्यांनी रणांगणात शांतपणे अचूक निर्णय घेण्याची सवय आत्मसात केली. 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले आणि त्याच्यात ते 4 ग्रेनेडियर बटालियनमध्ये कंपनी क्वार्टर हवालदार म्हणून कार्यरत होते. भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले तेव्हा पाकिस्तानने अमेरिकन पॅटर्न टँक भारतात पाठवले. ते पॅटर्न टँक पाहून अनेक सैनिक घाबरले, पण हवालदार अब्दुल हमीद मागे हटले नाही. त्यांच्याकडे होती ती फक्त एक 106 मिमी पल्सेस गन आणि एक ओपन जीप. ते जीपवर बसून अत्यंत धाडसपणे टँकजवळ गेले आणि पहिल्याच फायरने एक टँक जळून खाक झाला. दुसऱ्या फायरने दुसरा टँक उडवला आणि असे करत त्यांनी 7 ते 8 टँक उडवले आणि पाकिस्तानी सैन्याला नुकसान पोहोचवले. परंतु शेवटच्या वेळी जेव्हा ते आणखी एक टँक उडवत होते तेव्हा सैनिकाच्या तोफेचा गोळा त्यांच्या जीपवर आदळला आणि 10 सप्टेंबर 1965 रोजी त्यांनी आपले प्राण रणांगणावर अर्पण केले. त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च सैन्य सन्मान परमवीर चक्र मरणोत्तर मिळाला. त्यांच्या स्मरणार्थ गाझीपूरमध्ये स्मारक उभारण्यात आले. नॅशनल वॉर मेमोरियल येथे त्यांची प्रतिमा कोरण्यात आली. अब्दुल हमीद हे फक्त सैनिक नव्हे तर ते भारताच्या शौर्य आणि आत्मत्यागाचे प्रतीक आहे. त्यांच्या धैर्याने जगाला दाखवून दिले की खरी शक्ती ही फक्त टँक किंवा शस्त्रात नसते, तर ती सैनिकाच्या देशभक्तीत असते. धन्यवाद. जय हिंद.